धर्मपरिवर्तनास तयार न झालेल्या कैद्यांना जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात असल्याचाही आरोप करण्यात आला आहे। अन्नातून विष देण्याची धमकी दिल्याचा दावा करण्यात आला। दरम्यान भाजप आमदार गोपीचंद पडळकरांनी मुख्यमंत्री फडणवीसांकडे बीडचे कारागृह अधीक्षक पेट्रस गायकवाड यांची तक्रार केली आहे। बीड जिल्हा कारागृह वर्ग 2 या ठिकाणी धर्म परिवर्तन करण्यासाठी जे कायद्याला मान्य नाही, जे संविधानाला मान्य नाही, या ठिकाणचं सगळ्यात मोठं रॅकेट या जिल्हा कारागृह वर्ग 2 या ठिकाणी केलं आहे। या बंद्यांना या ठिकाणी सुरुवातीला या ठिकाणी आमिष दाखवलं जायचं की आम्ही तुम्हाला पैसे देऊ, आम्ही तुम्हाला घर देऊ, आमच्या धर्मामध्ये तुम्ही धर्म परिवर्तन करा। बीडचे तुरुंग अधिकारी आहेत पेट्रस जोसेफ गायकवाड, हे तिथं धर्मांतरणाचं काम करतायत। आतमध्ये सगळे बायबलमधले स्लोगन लिहिलेले आहेत आणि रोज तिथले कैदी हे वारकरी संप्रदायाची भूमिका घेऊन पुढं रोज भजन कीर्तन हे जेलमध्ये व्हायचं, ते भजन कीर्तन त्यांनी पूर्णपणे बंद करून टाकलेलं आहे। आणि सर्व तिथले जे कैदी आहेत त्यांना धर्मांतरण तुम्ही करा, तुम्हाला 1 लाख देतो, 2 लाख देतो, अशा पद्धतीची भूमिका ते त्या जेलमध्ये घेत आहेत। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।